नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपला आजचा जो विषय आहे तो सध्याची जी गरमी आहे त्या गरमी इतकाच अगदी हॉट आणि ट्रेंडिंग आहे. तर मी जिथे प्रॅक्टिस करते किंवा मी ज्या एरियामध्ये प्रॅक्टिस करते तिथे अगदी पाहायला गेलं तर 10 रुग्णांमागे 8 ते 9 रुग्ण हे सध्या पोटासंदर्भातील काही ना काही विकार घेऊन येताना दिसत आहे. त्यातल्या त्यात जुलाब आहे, उलटी आहे, पोटदुखी आहे, पोट गच्च होणं, खावंसं न वाटणं अशा प्रकारची लक्षणं जास्त करून पाहायला मिळत आहे. तर आज मी जुलाब यामध्ये विषयावरती काही माहिती घेऊन आलेली आहे. तर जुलाबामध्ये कोणत्या प्रकारचं आहाराचं सेवन करावं किंवा कोणत्या गोष्टी खाण्यामध्ये टाळाव्यात या संदर्भातली माहिती मी इथे घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसजसे जुलाब होतात तसं प्रत्येक जुलाबासोबत आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होते आणि जसजशी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होते तसतसं घशाला कोरड पडणं, जास्त प्रमाणात तहान लागणं, पायात गोळे येणं, पायात थकवा येणं, चिडचिड होणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात. तर जुलाबामध्ये आपल्याला स्वच्छ उकळून थंड केलेल्या पाण्याचं सेवन जास्त प्रमाणात करायचं आहे. त्याशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये जे ORS आणि इलेक्ट्रॉनिक पावडरसारखे जे पॅकेट्स मिळतात ह्या पाण्याचं सेवन आपल्याला जास्त प्रमाणात करायचं आहे. तर हे पाकिट जे तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसतं आहे हे एक पाकिट जे आहे ते 1 लिटरच्या उकळून थंड केलेल्या पाण्याच्या बॉटलमध्ये आपल्याला टाकायचं आहे. छान त्याला मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक जुलाबाच्या एपिसोडसोबत आपल्याला किंवा प्रत्येक जुलाबाच्या एपिसोडनंतर पाऊण ते 1 कप ORS पावडरच्या पाण्याचं आपल्याला सेवन करायचं आहे. जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही नियमित राहील किंवा मेंटेन राहील. आणि त्याशिवाय आपल्याला खाण्यामध्ये अगदी स्वच्छ आणि ताज्या आहाराचं सेवन करायचं आहे. त्यामध्ये महू भात आहे किंवा तूप भात आहे, खिमटी आहे, खिचडी भात आहे, डाळ भात आहे, तांदळाची पेज आहे, साबुदाण्याची पेज आहे. ह्या प्रकारच्या आहाराचं सेवन हे जास्त प्रमाणात करायचं आहे. तिखट खाणं आहे किंवा खूप गरम गोष्टी आहेत ते खाण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. नॉनव्हेज तर आपल्याला जुलाब चालू असताना किंवा मसालेदार पदार्थ आहेत, नॉनव्हेज आहे, पूर्णपणे आपल्याला जुलाबामध्ये अवॉइड करायचे आहे. त्याशिवाय फळांमध्ये डाळिंब आणि केळं ह्याचं सेवन जास्त प्रमाणात करायचं आहे. त्याशिवाय जी इतरत्र फळं आहेत जसं ॲपल आहे, पेर आहे, मोसंबा आहे, संत्रा आहे, ही जी 5-6 फळं मी तुम्हाला सांगितली ही जुलाबामध्ये अगदी प्रभावी आहेत आणि याचं सेवन तुम्ही बिनधास्त करू शकता.